श्री स्वामी समर्थ. स्वामींचे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. स्वामी समर्थ म्हणतात, हा व्हिडिओ पाहिल्यावर पुढच्या काही तासात तुमच्या घरात आनंदाची बातमी येईल. बाळा, हे शब्द फक्त ऐकून जाऊ नको. थोडा वेळ थांब आणि हळूहळू ऐक. कारण काही गोष्टी देव अचानक आपल्या आयुष्यात पाठवतो. आपल्याला वाटतं हा फक्त एक साधा क्षण आहे, पण खरं तर तो एक संकेत असतो. कधी कधी आपण खूप दिवसांपासून एका चांगल्या बातमीची वाट पाहत असतो. घरात एखादी समस्या असते, एखादी अडचण असते किंवा एखादं स्वप्न असतं जे पूर्ण व्हावं अशी मनापासून आपल्याला इच्छा असते. पण आपण रोज देवाला सांगतो, बाबा आपल्याला थोडीशी आता मला काळजी आहे, म्हणून आता थोडंसं लवकर द्या, स्वामी माझं ऐका. पण दिवस जातात, वेळ पुढे जाते आणि काहीच घडत नाही असं वाटतं. अहो, मन थोडंसं थकून जातं, आशा कमी होते. पण बाळा, देव कधीच उशीर करत नाही. तो फक्त योग्य वेळेची वाट पाहतो आणि जेव्हा ती वेळ येते तेव्हा अचानक सगळं बदलायला लागतं. कधी एखादा छोटासा फोन येईल, कधी एखादा छोटासा संदेश येईल, कधी एखादी व्यक्ती भेटेल आणि अचानक आपल्या आयुष्यात आनंदाचा प्रकाश पसरतो. बाळा, तुझ्या आयुष्यातही असाच एक क्षण आहे. खूप वेळ जवळ असू शकतो, तो तू इतके दिवस धीर धरला आहे. कधी कधी मनात भीती आली असेल, कधी वाटलं असेल माझ्या आयुष्यात खरंच काही चांगलं होईल का. पण बाळा, स्वामी म्हणतात, धीर धरा, विश्वास ठेवा. कारण विश्वास खूप मोठी ताकद असते. ज्याच्या मनात विश्वास असतो त्याला अडचणी जास्त वेळ थांबू शकत नाही. बाळा, तुझ्या घरात कधी कधी ताण असेल, कधी कधी आर्थिक आता चिंता असेल, कधी आरोग्याची काळजी असेल, कधी भविष्याची चिंता असेल. पण हे सगळं कायमचं नसतं. जसं पाऊस येतो आणि नंतर आकाश पुन्हा जवळ आता स्वच्छ होतं, तसंच आयुष्याचं असंही असतं. कठीण दिवस येतात पण ते कायमचे राहत नाही. तुझ्या घरातही लवकर आनंदाचे क्षण येतील. कदाचित ज्या गोष्टीची आता तुम्ही वाट पाहत आहात ती गोष्ट आता पूर्ण होईल. कदाचित ज्या समस्येमुळे तुम्ही चिंतेत आहात ती समस्या अचानक सुटेल आणि त्या क्षणी तुमच्या घरात एक वेगळी शांतता आणि आनंद येईल. बाळ, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, घरात पैसा म्हणजे महत्त्वाचं आहे, पण घरात प्रेम असणं त्याहून जास्त महत्त्वाचं आहे. घरात मोठेपण असणं महत्त्वाचं आहे, पण घरात समजूतदारपणा असणंही त्याहून मोठं आहे. तुझ्या घरात जर एकमेकांबद्दल प्रेम असेल तर ते घर खूप श्रीमंत आहे. बा, आजपासून एक छोटा नियम ठेव. रोज सकाळी उठल्यावर हात जोडून मन, श्री स्वामी समर्थ, माझ्या घरावरती कृपा ठेवा. फक्त 2 मिनटं, फक्त 2 मिनटं मनापासून. हळूहळू पण तुला आता जाणवेल की घरातलं वातावरण आता बदलत आहे. मन शांत होत आहे, विचार सकारात्मक होत आहे आणि जेव्हा तू विचार आता बदलतील तेव्हा आयुष्यही बदलायला लागतं. बा, आजचा हा दिवस तुझ्यासाठी खास असू शकतो. आज तुझ्या घरात एखादी आनंदाची बातमी येऊ शकते. कदाचित छोटी असेल, पण ती तुमच्या चेहऱ्यावर हसू आणेल इतकी एवढी असेल. आणि त्या क्षणी तुम्हाला जाणवेल, स्वामी समर्थ आता खरंच आपल्या पाठीशी आहे. हा संदेश तू आता पाहत आहे, याला एक कारण असतं. जगात रोज लाखो गोष्टी घडतात, पण काही गोष्टी आपल्या समोर योगायोगाने येत नाही. त्या आपल्या आयुष्यात एखादा संकेत घेऊन येतात. कदाचित तू सध्या आता मनापासून खूप थकलेला असेल. कधी कामाचा ताण, कधी पैशाची चिंता, कधी घरातील जबाबदाऱ्या. कधी कधी असं वाटत असेल की आता सगळंच माझ्याच आता वाटेला का येतं, मी इतका सहन का करतो आहे. मला हे प्रश्न खूप आता नैसर्गिक आहे. आपण आता, कारण जो काय माणूस मनाने चांगला असतो तोच जास्त विचार करतो. पण एक गोष्ट लक्षात ठेव, देव कधीही चांगल्या आता माणसाला कायम दुःख देत नाही. तो फक्त थोडा वेळ तुझी परीक्षा घेतो, कारण परीक्षेनंतरच यश मिळतं. जसं शाळेत पेपर दिल्याशिवाय आपल्याला पुढच्या आता वर्गात जाता येत नाही, तसंच आयुष्यातही असतं. संघर्षाशिवाय मोठा आनंद मिळत नाही. बाळा, तू जे काही आजपर्यंत आता सहन केलं आहेस त्याचं फळ तुला नक्की मिळणार आहे. आज कदाचित तुला वाटलं असेल की आता काहीच बदल नाही, पण विश्वास ठेव, जीवन हळूहळू बदलत असतं. कधी कधी अचानक एक चांगली बातमी येते, कधी एखादी अडचण स्वतःहून दूर होते आणि मग आपण आश्चर्याने म्हणतो, हे कसं झालं. बाळा, देवाचं काम असतं. स्वामी म्हणतात, नेहमी आपल्या भक्ताची काळजी घेतात. कधी कधी ते शांतपणे आपल्या आयुष्यात बदल घडवत असतात. आपल्याला लगेच कळत नाही, पण नंतर समजतं की सगळं आता काही त्यांच्याच कृपेने घडलं. बाळा, तुझ्या घरातही कधी कधी आता ताण असेल, कधी आर्थिक चिंता असेल, कधी आरोग्याची समस्या असेल, कधी भविष्याची भीती असेल. पण लक्षात ठेव,
ते दिवस आता कायमचे नाही आहे. जसं रात्रीचा अंधार सकाळच्या सूर्याने निघून जातो, तसंच आयुष्यही असतं. आज अंधार असेल, पण उद्या प्रकाश नक्की येईल. तुझ्या घरातही पुन्हा आता हसू येईल. तुझ्या कुटुंबात पुन्हा आनंद वाढेल. आज जे काही स्वप्न आहे, तुला तर खूप दूर वाटत असेल, ते आता एक दिवस तुझ्या हातात असणार आहे. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, आशा कधीही सोडू नकोस. आशा म्हणजे मनातला छोटासा दिवा. तो दिवा अंधारातही प्रकाश देतो. जर तू आशा ठेवली, तर मार्ग नक्की सापडतो. स्वामी समर्थ नेहमी सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द फक्त वाक्य नाहीत आहे, हे एक आता आशीर्वाद आहे. जेव्हा तुला भीती वाटेल, तेव्हा हे शब्द आठव. जेव्हा तुला वाटेल की मी आता एकटा आहे, तेव्हा हे शब्द आठव. कारण स्वामींची कृपा नेहमी तुझ्या आता सोबत आहे. बाळा, आजपासून एक छोटा नियम ठेव. रोज सकाळी उठल्यावरती हात जोडून मनात म्हण, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ, माझ्या घरावरती आणि माझ्या कुटुंबावरती तुमची कृपा ठेवा. फक्त 2 मिनिटं मनापासून म्हणा. हळूहळू तुला जाणवेल की तुझ्या आयुष्यात सकारात्मक बदल होत आहे. तुझे आता विचार शांत होत आहे. तुझ्या घरात प्रेम वाढत आहे आणि जेव्हा घरात प्रेम असतं, तेव्हा तिथे आनंद आपोआप येतो. बाळ, तुझं आयुष्य अजून खूप मोठं आहे. तू अजून खूप काही पाहणार आहे, खूप काही मिळवणार आहेस. आजचा संघर्ष उद्याचं यश बनेल. आजचे अश्रू उद्याचं हसू बनतील. एक दिवस तू मागे येऊन पाहशील आणि म्हणशील, त्या कठीण दिवसांनी मला मजबूत बनवलं. आणि त्या दिवशी तुझ्या चेहऱ्यावर खरंच समाधान असेल. स्वामी म्हणतात, तू खूप दिवसांपासून एका आता चांगल्या बातमीची वाट पाहतो आहे. मनात एक आशा आहे, पण कधी कधी ती आशा खूप आता कमजोर वाटते. तुला वाटतं खरंच काय आता चांगलं होईल का? बाळ, हा प्रश्न चुकीचा नाही. कारण खूप अडचणी पाहिलेल्या माणसाला पुन्हा विश्वास ठेवायला वेळ लागतो. पण स्वामी समर्थ सांगतात, ज्या मनाने इतकं दुःख सहन केलं, त्या मनाला आता थोडा आनंद मिळायला हवा. जीवनात नेहमी दुःखच राहत नाही. रात्र कितीही लांब असली तरी सकाळ नक्की येते. तसं तुझ्या आयुष्यातही आनंदाचं सकाळ आता जवळ येत आहे. कधी कधी देव आपल्याला अचानक आनंद देतो. आपण ज्याच्यात अपेक्षा करत नाही, तीच गोष्ट अचानक घडते. एखादा फोन, एखादी भेट, एखादी संधी आणि अचानक आयुष्य बदलायला सुरुवात होते. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या घरातही अशाच आनंदाची आता चाहूल लागली आहे. तुझ्या घरात हसण्याचा आवाज पुन्हा येईल. तुझ्या कुटुंबातील लोकांच्या चेहऱ्यावर पुन्हा समाधान दिसेल. तुझ्या मनात जी काळजी आहे ती आता हळूहळू कमी होईल. कारण जेव्हा देवाची कृपा होते, तेव्हा अडचणी स्वतः दूर होतात. बाळा, तुला आता कदाचित वाटत असेल की आता तू एकटाच संघर्ष करतोय. पण खरं सांगायचं तर तू कधीच एकटा नाहीये. स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक पावलावर तुझ्या सोबत आहे. तू जेव्हा रडतो तेव्हा ते सुख आता तुला दुःख पाहतात. तू जेव्हा आता प्रार्थना करतो तेव्हा ते तुझं मन ऐकतात आणि योग्य आता वेळ आल्यावरती ते तुला आता मार्ग दाखवतात. बाळा, तुझ्या आता आयुष्यात अजून खूप सुंदर क्षण येणार आहेत. तुझ्या घरात आनंद, शांती आणि समाधान येईल. आणि आज जरी परिस्थिती कठीण वाटत असेल, तर ती कायमची नाही आहे. जीवन नेहमी बदलत असतं, म्हणून निराश होऊ नकोस. आजपासून एक छोटी सवय कर. रोज सकाळी स्वामी समर्थांचं नाव घे. हात जोडून म्हण, श्री स्वामी समर्थ, माझ्या घरावरती कृपा करा. आणि रात्री झोपण्यापूर्वी म्हण, धन्यवाद स्वामी समर्थ, आजचा दिवस चांगला गेला. ही छोटी प्रार्थना तुझ्या मनाला शांत करेल. तुला जाणवेल की तुझ्या आयुष्यात हळूहळू सकारात्मक बदल होत आहे. बा, लक्षात ठेव, जीवनात आशा जिवंत असेल तर काही आता शक्य असतं. म्हणून आशा सोडू नकोस, विश्वास ठेव. कारण स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या घरात आनंद येणार आहे. आणि जेव्हा ती आनंदाची बातमी खरंच तुझ्या आयुष्यात येईल, तेव्हा तुझ्या मनात एकच भावना असा असेल, कृतज्ञता. तू खूप दिवसांपासून काहीच आता चांगलं आता होण्याची वाट पाहत आहे. मनात एक छोटीशी आशा आहे, पण त्यावेळी भीतीही आहे. काहीच आता बदललं नाही तर, मी पुन्हा निराश झालो तर. बाळा, हे विचार येणं स्वाभाविक आहे. कारण जेव्हा माणूस खूप वेळा निराश होतो, तेव्हा तो स्वतःलाच आशा ठेवण्यापासून थांबवतो. पण लक्षात ठेव, देव कधीही उशीर करतो, पण अन्याय करत नाही. तुझ्या आयुष्यात जे काही अडचण घडतं आहे, त्यामागे एक आता कारण असतं. कधी कधी आपण ज्या गोष्टीची खूप इच्छा करतो ती लगेच मिळत नाही. कारण देवाला माहीत असतं की अजून योग्य वेळ आलेली नाही. पण जेव्हा ती योग्य वेळ येते, तेव्हा आयुष्य अचानक बदलायला सुरुवात होते. एक छोटी संधी मोठा मार्ग उघडते. एक छोटा फोन कॉल मोठी बातमी घेऊन येतो. एक छोटा निर्णय संपूर्ण आयुष्य बदलून टाकतो. बाळा, तुझ्या आता आयुष्यातही एक असा क्षण येणार आहे. आजपर्यंत तू आता खूप सहन केलंय. कधी आता लोकांनी तुझ्या आता कमी लेखलंय, खूप समजलंय,
तू आता कधी परिस्थिती आता तुला थांबवले, कधी स्वतःवरची शंका आली, पण तरी तू पूर्णपणे हार मानली नाहीस. हीच तर गोष्ट आता स्वामींनी सर्वात आता जास्त आवडते. स्वामी समर्थ नेहमी सांगतात, जो विश्वास ठेवतो त्याचा हात मी कधीच सोडत नाही. बा तुझ्या त्या गोष्टीची आता आशा सोडली होती, तीच गोष्ट आता कदाचित पुन्हा तुझ्या आयुष्यात परत येणार आहे. कधी एखादा आता नोकरी, कधी एखादी संधी, कधी एखादं नातं जे आता पुन्हा जुळू शकतं. जीवनात आता चमत्कार शांतपणे घडतात. ते मोठ्या आवाजात होत नाही. एक दिवस तुला अचानक एखादी आता बातमी मिळेल आणि तुझं मन आनंदाने भरून जाईल. तू स्वतःला आता म्हणशील, मी तर आता याची आता आशा सोडली होती, पण हे आता पुन्हा कसं घडलं? वा तो क्षण तुझ्या स्वामींच्या कृपेचा असतो. म्हणून आजपासून एक गोष्ट आता लक्षात ठेवा, भीती मनापासून काढून टाका. भूतकाळातील दुःख हळूहळू विसर, कारण भूतकाळ आपण बदलू शकत नाही आणि पण भविष्य आपण नक्की बदलू शकतो. रोज सकाळी थोडा वेळ शांत बसा, मनात सगळे आता विचार थांबवा आणि हळूहळू आवाजात मनात श्री स्वामी समर्थ हा मंत्र तुझ्या मनाला धीर देईल. तो तुला आठवण करून देईल की तू आता एकटा नाहीस आहे. स्वामींचा आशीर्वाद तुझ्या सोबत आहे. बाळ, तुझ्या आयुष्यात अजून खूप आता सुंदर घडायचं आहे. पुन्हा आता तुझ्या घरात पुन्हा आनंद येणार आहे. तुझ्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर समाधान दिसणार आहे. तुझ्या मेहनतीला आता एक दिवा, आता एक फळ मिळणार आहे. त्यामुळे आणि त्या दिवशी तू शांतपणे स्वामींच्या फोटोसमोर उभा राहशील आणि म्हणशील, स्वामी, त्या कठीण दिवसात तुम्ही माझ्या सोबत होता, म्हणून आज मी इथे उभा आहे. म्हणून बाळ, आज निराश होऊ नकोस, कारण कदाचित पुढच्या काही तासात तुझ्या घरात आनंदाची गोड बातमी येणार आहे. म्हणून मनात आता विश्वास ठेव, स्वतःवर विश्वास ठेव आणि स्वामींवर पूर्ण विश्वास ठेव. कारण श्री स्वामी समर्थ या नावात एक अशी शक्ती आहे जी तुझ्या आयुष्यातील अंधार आता दूर करून आनंदाचा प्रकाश घेऊन येऊ शकते. आणि कदाचित आजपासून तुझ्या आयुष्यात त्या आनंदाचीच नवीन सुरुवात होत आहे. आपण आता प्रार्थना करतो, मनापासून त्या स्वामींचं नाव घेतो, पण तरी परिस्थिती बदलत नाही. तेव्हा आता मनात एकच प्रश्न आता उभा राहतो, स्वामी, माझं कधी ऐकणार? बाळ, हा प्रश्न खूप लोकांच्या मनात येतो, पण एक गोष्ट समजून घे, देव कधीच उशीर करत नाही. तो फक्त योग्य क्षणाची वाट पाहत असतो. जसं बी पेरलं की ताबडतोब झाड उगवतं का? नाही ना, त्याला वेळ लागतो. तसं तुझ्या आता प्रार्थनेलाही थोडंसं फळ यायला थोडा वेळ लागतो. पण जेव्हा ते फळ येतं तेव्हा ते खूप गोड असतं. स्वामी म्हणतात, बाळ, तुझे काय दुःख आता सहन करतोय ते कायमचं नाहीये. आनंदाचा दिवस तुझ्या आता खूप जवळ आलाय. कदाचित तुला आता वाटत असेल की आता तुझ्या आयुष्यात काहीच आता चांगलं होत नाही. पण बाळा, कधी कधी देव आपल्याला आयुष्यात असा वळण आणतो जे आपण आता कधीच समजू शकत नाही. आज जे काही अडथळे दिसत आहेत ते उद्या आता तुझ्या यशाची पायरी बनतात. आज जे काही लोक तुला कमी समजत आहेत ते लोक एक दिवस तुझं कौतुक करतील. आज ज्या काही गोष्टीसाठी तू आता संघर्ष करतोय तीच गोष्ट एक दिवस तुझ्या आता आयुष्यात मोठा आनंद घेऊन येईल. बाळा, स्वामी म्हणतात, तुझ्या प्रत्येक पावलावर माझं लक्ष ठेवून आहे. तू जेव्हा आता खचतो तेव्हा मी तुला आता पुन्हा उभं राहण्याची ताकद देतो. तू जेव्हा रडतो तेव्हा ते तुझ्या डोक्यावरती हात ठेवून म्हणतात, घाबरू नकोस बाळा, मी तुझ्या सोबत आहे. म्हणून आजचा हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचलाय. कदाचित ही फक्त आता योगायोग नाही, कदाचित स्वामींनीच हे आता तुला आता पाठवलं असेल हा संकेत, की बाळा, आता तुझ्या आयुष्यात थोडा आनंद येणार आहे. तुझ्या आता घरात लवकरच एक गोड बातमी येईल. ही बातमी तुझ्या मनात नवीन आशा निर्माण करेल. तुझ्या घरात पुन्हा आता हसू आणेल आणि त्या दिवशी तू स्वामींच्या समोर नतमस्तक होऊन म्हणशील, स्वामी समर्थ, तुमच्या कृपेने आज माझं आयुष्य बदललं. म्हणून बाळा, आजपासून एक छोटा नियम कर. दररोज सकाळी आणि रात्री झोपण्याआधी मनापासून म्हण, श्री स्वामी समर्थ. कधी कधी तू एकटा बसून विचार करत असशील, मी इतके आता धावत आहे, मी इतके आता मेहनत करत आहे, पण माझ्या आयुष्यात बदल का दिसत नाही? हा प्रश्न मनात येणं स्वाभाविक आहे. कारण प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यात थोडं सुख, थोडी शांती आणि थोडासा आनंद शोधत असतो. पण बाळा, जीवनाचा मार्ग नेहमी सरळ नसतो. कधी कधी तो आता खूप वळणदार असतो, कधी तू आता खूप आता खडतर असतो. जसा डोंगर आता चढताना श्वास लागतो, पाय दुखतात, तसं आयुष्यातही होतं. पण डोंगराच्या शिखरावर पोहोचल्यानंतर जसा सुंदर आता नजारा दिसतो तसंच आयुष्यातही असतं. संघर्षानंतरच आता खरा आनंद मिळतो. बाळ, तुझे काय दुःख आता पाहिलंय ते तुझ्या आयुष्याचा शेवट नाही, हे फक्त एक आता टप्पा आहे, एक शिकवण आहे. तुला आता मजबूत बनवण्यासाठी देवाने दिलेली एक परीक्षा आहे. कधी कधी तुला आता वाटत असेल की आता माझं नशीबच खराब आहे, पण असं नाही. नशीब कधीही कायमचं खराब नसतं, ते बदलत असतं. आजचा दिवस कठीण असेल पण उद्या तोच दिवस आनंदाचा होऊ शकतो. पण बाळा, स्वामी समर्थ नेहमी सांगतात, धीर धरा. धीर म्हणजे परिस्थिती कधीही आता कठीण असली
तरी मन शांत ठेवणं आणि विश्वास ठेवणं की एक दिवस आता सगळं ठीक होईल. तुझ्या आयुष्यातही तो एक दिवस येणार आहे. ज्या गोष्टीसाठी तू इतका काळ आता मनापासून वाट पाहतोय ती गोष्ट हळूहळू तुझ्या जवळ येत आहे. कधी एखादी आता छोटी बातमी तुझ्या त्या चेहऱ्यावर हसू आणेल, कधी एखादी संधी तुझ्या आता आयुष्यात बदलून टाकेल आणि त्या दिवशी तुला जाणवेल स्वामी समर्थ आता खरंच माझ्या पाठीशी होते. बाळा तुझ्या घरातही आता कधी कधी चिंता असतील, कधी पैशांची काळजी असेल, कधी आता कामाचा ताण असेल, पण लक्षात ठेव घरात एकमेकांवर प्रेम असेल तर कोणतीही अडचण मोठी वाटत नाही. घर हे फक्त आता चार भिंती नसतं, घर म्हणजे एकमेकांचा आधार. जर आता घरात एकमेकांना आता समजून घेणं असेल तर ते घर आता खूप श्रीमंत असतं. आजपासून एक छोटा नियम ठेव, रोज सकाळी आता रात्री झोपण्यापूर्वी फक्त 2 मिनिटं स्वामी समर्थांचं नाव घे. मनात म्हण, श्री स्वामी समर्थ माझ्या घरावरती कृपा ठेवा, माझ्या आयुष्याला योग्य दिशा द्या. हे शब्द तुझ्या मनात शांतता आणतील. हळूहळू तुझ्या त्या आयुष्यात छोटे छोटे बदल दिसायला लागतील. कारण जेव्हा मन सकारात्मक होतं तेव्हा जीवनातही आता हळूहळू सकारात्मक होतं. बाळा तुझ्या आता आयुष्यात अजून खूप आता सुंदर आता क्षण येणार आहे. आज जरी आता तू संघर्ष करत असशील तरी उद्या तू अभिमानाने हसशील. आज जे काही अश्रू आहेत ते उद्या आनंदाच्या आठवणीत होतील. एक दिवस तू मागे वळून बघशील आणि म्हणशील त्या कठीण दिवसांनी मला मजबूत बनवलं, आणि त्या दिवशी तुझ्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान असेल. म्हणून बाळा आता थोडंसं हस, मनातील भीती हळूहळू सोडून दे, कारण तुझ्या आयुष्यात एक नवीन आता सुरुवात खूप जवळ आहे. स्वामी म्हणतं तुझ्या आयुष्यात जे काय आता घडत आहे ते फक्त योगायोग नाही. प्रत्येक घटना, प्रत्येक भेट, प्रत्येक अडचण यामागे एक आता कारण असतं. कधी कधी आपल्याला ते कारण लगेच समजत नाही, पण वेळ आल्यावरती, वेळ गेल्यावरती कळतं की त्या प्रत्येक गोष्टीने आपल्याला काहीतरी शिकवलं. बाळा तू आता खूप वेळा आता मनात विचार करतो, मी इतका प्रयत्न करतो तरी मला यश का मिळत नाही. स्वामी समर्थ आता म्हणतात यश मिळायला वेळ लागतो. जसं एखादं झाड लावल्यावर लगेच फळ येतं का? नाही ना. तसंच मेहनतीचं फळ हे योग्य वेळेस मिळतं. तुझे काय तर सहन करतोय, काही करतोय ते व्यर्थ नाही जात आहे. तुझी मेहनत, तुझी प्रार्थना, तुझं संयम हे सगळं एक दिवस तुला मोठा आनंद देईल. कदाचित आज नाही, परवा नाही, पण लवकरच. बाळा आता तुला एक गोष्ट सांगू का? जीवनात सर्वात मोठी ताकद म्हणजे विश्वास. ज्या माणसाच्या मनात विश्वास असतो तो कितीही कठीण परिस्थितीतून बाहेर येऊ शकतो. म्हणून आजपासून स्वतःवर विश्वास ठेव. तू कमजोर नाहीस आहे, तू खूप मजबूत आहे. तुझ्या आयुष्यात अजून खूप काय आता चांगल्या गोष्टी येणार आहेत, होणार आहेत. तुझ्या घरात आनंद येईल, तुझ्या कुटुंबात पुन्हा हसू येईल, आणि जेव्हा तो क्षण येईल तेव्हा तुला वाटेल इतके दिवस जे काय दुःख सहन केलं त्याचा आता अर्थच आता समजलाय. स्वामी म्हणतात बाळ कधी आशा सोडू नकोस, कारण आशा म्हणजे अंधारात दिसणारा आता छोटासा प्रकाश. त्यामुळे आणि त्या प्रकाशामुळे माणूस पुढे चालत राहतो. तुझ्या आयुष्यातही तो आता प्रकाश आता वाढत आहे. कदाचित तुला अजून आता दिसत नसेल, पण स्वामी समर्थ तुझ्यासाठी मार्ग तयार करत आहे. कधी आता एखाद्या माणसाच्या रूपात, कधी एखाद्या संधीच्या रूपात, कधी एखाद्या चांगल्या बातमीच्या रूपात. बाळा जेव्हा आता तुला आता खूप चिंता वाटेल तेव्हा आता फक्त डोळे बंद कर आणि मनापासून म्हण, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हे नाव घेता तुझ्या आता मनाला शांतता मिळेल. जणू आता काही आता कोणीतरी तुला सांगत आहे, घाबरू नकोस, मी तुझ्या आता सोबत आहे. ही तर स्वामी समर्थांची कृपा आहे. तुझ्या आयुष्यातील अंधार आता हळूहळू कमी होईल, आणि एक दिवस असा येईल जेव्हा तू आनंदाने म्हणशील स्वामी समर्थांनी माझं आयुष्य बदलून टाकलं. बाळा तुझ्या आता आयुष्यातही आता कदाचित अनेक वेळा अशी परिस्थिती आली असेल तेव्हा तुला आता वाटलं असेल की आता पुढे आता काहीच मार्ग नाही. कधी नोकरीत अडचण, कधी पैशाची आता कमी, कधी आता घरातली समस्या, कधी नात्यांमधली गैरसमज, कधी कधी आता सगळ्यात अडचणी आता एकाच वेळी येतात. आणि त्या आता वेळी माणूस आता पूर्णपणे थकतो. तो स्वतःला विचारतो मी इतका आता सहन करतोय का? पण बाळा तुझ्या जीवनात आता खरं उत्तर या प्रश्नातच दडलेलं असतं. कारण जे काय माणूस जास्त सहन करतो तोच जास्त मजबूत बनतो. आज तुमच्यासाठी असा दिवस आहे, तुमच्या घरातील वातावरण बदलताना तुम्हाला जाणवेल की स्वामी समर्थ खरंच खऱ्या अर्थाने तुमच्या सोबत आहे. स्वामी म्हणतात की या आनंदाच्या बातमीचं मूळ कारण तुमच्या श्रद्धेचं बीज आहे. जेव्हा आपण विश्वासाने स्वामींचं नाम घेतो तेव्हा त्यांच्या कृपेचं आपल्या आयुष्यात सुख समृद्धीचं झाड फुलतं. आज तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळणार आहे, आणि हे फळ केवळ तुमच्यासाठी नाही तर तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी सुखकारक ठरणार आहे. तिथे तणाव होता तिथे हसू उमलणार आहे, जिथे अडचणी होत्या तिथे मार्ग दिसणार आहे, जिथे काळोख होता तिथे उजेड पसरत जाणार आहे. आनंदाची बातमी ही नेहमी मोठ्या आवाजात नाही येत. कधी ती हळुवारपणे मनात निर्माण स्पर्श करते, कधी एखाद्या छोट्या कृपादृष्टीने ती तुम्हाला मिळते. आज तुम्हाला एक अशीच कृपा मिळणार आहे. कदाचित एखादी नवी संधी मिळेल,
एखादा थांबलेलं काम पुढे जाईल, एखाद्या प्रिय व्यक्तीकडून गोड बातमी ऐकायला मिळेल आणि त्याच क्षणी तुमच्या डोळ्यात पाणी येईल, पण मन मात्र समाधानाने भरून जाईल. स्वामी समर्थ म्हणतात की या क्षणाचा आनंद घ्या, कारण आनंद ही अशी गोष्ट आहे की तो शेअर केला की तो दुप्पट होतो. तुमच्या घरातील प्रत्येकाला या गोड बातमीचं सुख जाणवू लागेल. तुमच्या मित्रांनाही जवळच्या लोकांनाही या बदलाचा प्रकाश अनुभवू द्या. हेच स्वामींचे खरे आशीर्वाद आहे. जेव्हा तुमच्या आनंदामुळे दुसऱ्याच्या आयुष्यातही प्रकाश पसरतो. आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे. तुम्हाला मिळणारी आनंदाची बातमी तुमच्या मनाला इतकी प्रसन्न करेल की तुम्ही सतत हसत राहाल. हा आनंद फक्त क्षणिक नाही तर आयुष्यभर लक्षात राहील असा आहे. त्यामुळे जे काही तुम्ही मनात इच्छा केली होती त्यातील एखादी मोठी गोष्ट आज सत्यात उतरते आहे. बऱ्याच काळ तुम्ही एखाद्या गोष्टीची वाट पाहत होता आणि तीच बातमी आज तुमच्या हातात येणार आहे. म्हणून तुमच्या हृदयात आनंदाने तरंग उठतील, डोळ्यातून अश्रू वाहतील आणि मनात फक्त एकच भावना येईल, धन्य आहेत स्वामी समर्थ ज्यांनी माझ्यावर ही कृपा केली. स्वामी सांगतात की प्रत्येकाच्या आयुष्यावर इच्छा या वेळेवर पूर्ण होते. तुम्ही ज्या गोष्टीसाठी इतक्या दिवस प्रयत्न करत होता, ज्या गोष्टीसाठी तुम्ही स्वतः झाकून दिलं होतं, त्याचं फळ आज तुम्हाला तुमच्या हातात येत आहे. ही बातमी ऐकून तुम्हाला असं वाटेल की तुमच्या आयुष्यात एक मोठं वळण बदललं आहे. हीच ती वेळ आहे जिथे तुम्ही नवा मार्ग स्वीकाराल, नवा प्रवास सुरू कराल. तुम्हाला मिळालेला हा आनंद फक्त तुमच्यासाठी नाही तर तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी आहे. तुमच्या घरात हसू, समाधान आणि समृद्धी घेऊन येणारा हा क्षण खरोखरच दिव्य आहे. आनंद नेहमी वाटलेल्याने वाढतो. म्हणून आजची गोड बातमी फक्त स्वतःपुरती ठेवू नका, ती आपल्या कुटुंबाला, मित्रांना सांगा. कारण जेव्हा तुम्ही हा आनंद शेअर करता तेव्हा त्याचा प्रकाश आणखी दूरपर्यंत पोहोचतो आणि या प्रकाशात तुमच्या आयुष्यातील अंधार नष्ट होतो. तुम्हाला स्वतःची किंमत कळेल, तुम्ही किती भाग्यवान आहात याचा अनुभव येईल. जे लोक तुमच्याबद्दल शंका घेत होते तेही आता तुमच्या यशाकडे पाहून अचंबित होतील. आज तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला म्हणूनच ही बातमी मिळाली आहे. तुमच्या मेहनतीवर, तुमच्या श्रद्धेवर आणि स्वामींवरील तुमच्या विश्वासावर हा आशीर्वाद मिळाला आहे. आता मागे वळून पाहू नका, कारण आनंदाचा प्रवास सुरू झाला आहे. तुमच्या दारावर सदैव ठोठावत आहे आणि काळी एक तुम्हाला जे अशक्य वाटत होतं ते आज शक्य होत आहे. म्हणूनच या आनंदाचा, या क्षणाचा आदर करा आणि त्याला विसरू नका. स्वामी समर्थ सतत सांगतात, या बातमीचा प्रभाव तुमच्या संपूर्ण आयुष्यावर होणार आहे. तुम्हाला पैसा मिळेल, मान सन्मान मिळेल, नवीन संधी मिळेल, पण त्याहून मोठं म्हणजे तुम्हाला मन शांती मिळेल. मनातील काळजी, अस्वस्थता, चिंता या सगळ्या आज नाहीशा होणार आहेत. हा क्षण तो क्षण आहे जिथे तुमचं आयुष्य आनंदमय होण्याची सुरुवात झाली आहे. म्हणून लक्षात ठेवा, हा आनंदाचा जपायचा आहे, याचा उपयोग करून मोठं काहीतरी घडवायचं आहे. तुमचं भविष्य आता उजळणारा आजचा दिवस तुमच्या भाग्यातील महत्त्वाचा टप्पा आहे. तुम्हाला आज मिळालेल्या या गोड बातमीमुळे तुमचं मन खूप हलकं होईल. जणू काही बराच काळ तुम्ही उचलून ठेवलेलं ओझं आज खाली ठेवलं गेलं आहे. आजची रात्र तुम्ही जेव्हा डोळे मिटून झोपाल तेव्हा तुमचं हृदय आनंदाने भरून असेल. आजचा दिवस तुमच्यासाठी अतिशय मंगलमय ठरणार आहे. तुमच्या आयुष्यात जी आनंदाची बातमी येणार आहे ती तुम्हाला इतकी गोड वाटेल की तुमच्या मनात ज्या ज्या शंका आहेत त्या सगळ्या नाहीशा होतील. बऱ्याच काळ तुम्ही ज्या गोष्टीची प्रतीक्षा करत होता ती गोष्ट आज तुमच्या दाराशी येऊन उभी राहील. एखाद्या आभाळातून बसणाऱ्या थेंबांसारखी ती बातमी तुमच्या मनाला ताजेतवानं करेल. तुम्हाला स्वतःला विश्वास बसणार की एवढं मोठं सुख अचानक माझ्या आयुष्यात कसं आलं. पण लक्षात ठेवा, हे सगळं स्वामी समर्थांच्या कृपेनेच घडलं. जीवनात कधी कधी असा क्षण येतो की आपण खूप थकल्यासारखे होतो, वाटतं की आता काही चांगलं होईल का. पण स्वामी म्हणतात, माझ्या भक्ताला मी कधीच एकटा सोडत नाही. त्यामुळे आज जीच आनंदाची बातमी येईल ती तुम्हाला आत्मविश्वास परत देईल. तुम्ही जेव्हा निराश होता तेव्हा हीच बातमी तुम्हाला नवा प्रकाश दाखवेल. तुमच्या मनातील काळोख नाहीसा होईल आणि आनंदाचा दीप तुमच्या घरात उजळून निघेल. ही बातमी फक्त तुमच्या मनाला आनंद देणार नाही तर तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी समाधान देणारी आहे. घरातील प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर हास्य उमटेल. तुम्हाला जेव्हा ही आनंदाची बातमी मिळेल तेव्हा तुमच्या डोळ्यात पाणी येईल. पण हे जे आनंद अश्रू असतील, आतापर्यंत तुम्ही किती कष्ट केले, किती प्रार्थना केल्या, त्या सगळ्या गोष्टीचं फळ आज तुला मिळणार आहे.
हे स्वामींच्या आशीर्वादांचं दान आहे, जे कुणालाही सहज मिळणार नाही. आनंदाची ही बातमी तुम्हाला आर्थिकदृष्ट्या सुद्धा चुकावेल. घरात बराच काळ जे आर्थिक प्रश्न होते ते आता सुटण्याची चिन्ह दिसतील. ज्या गोष्टीसाठी तुम्ही सतत धडपड करत होता त्या गोष्टी आता तुम्हाला सहज मिळतील. तुमच्या मेहनतीला आणि स्वामींवरील विश्वासाला फळ मिळणार आहे. लक्षात ठेवा, स्वामी समर्थांची कृपा असेल तर दारिद्र्य, दुःख, अडचणी काही कायमचं राहत नाही. आजची आनंदाची बातमी तुमच्या करिअरमध्येही बदल घडवून आणेल. जिथे अडथळे येत होते तिथं आता वाट मोकळी होईल. नवे अवसर तुमच्या समोर येतील आणि तुम्हाला योग्य निर्णय घेता येतील. स्वामी समर्थ तुम्हाला सांगतात, भिवू नकोस, मागे वळून पाहू नकोस, फक्त पुढे चालत राहा. आज मिळालेली बातमी तुला नवीन ऊर्जा देईल. जणू आकाशात नवा सूर्य उगवला आहे असं वाटेल. प्रेमाच्या आयुष्यातही ही गोड बातमी आनंदाचा वर्षाव करेल. जोपर्यंत तुमच्या नात्यात गैरसमज होतो, तुटवणापणा होतो, तो सगळं आता संपेल. एकमेकांना समजून घेण्याची, जवळ येण्याची नवी संधी तुम्हाला मिळेल. कुटुंबात जी नाराजी होती ती आता नाहीशी होईल आणि सगळीकडे फक्त हसरे चेहरे दिसतील. भाग्य तुमच्यावर मेहरबान होणार आहे. स्वामी समर्थांची कृपा जेव्हा चालते तेव्हा चमत्कार घडतात. छोट्या छोट्या गोष्टींमध्येही तुम्हाला मोठा आनंद मिळतो. तुमच्या हातून आज जे काही काम होईल ते शुभ फलदायी ठरेल. दिवसाच्या प्रत्येक क्षणात तुम्हाला समाधान आणि यशाची अनुभूती येईल. ही आनंदाची बातमी म्हणजे केवळ एक साधी घटना नाही, तर ती स्वामी समर्थांच्या आशीर्वादाचा पुरावा आहे. त्यांनी ठरवलं आहे की आज त्यांच्या भक्तांच्या जीवनात आनंदाची लहर यावी. तुम्हामुळे एक मनात शंका, भीती, दुःख ठेवू नका. ही बातमी स्वीकारा, तिला मनापासून अनुभव करा. मी तुझ्या पाठीशी आहे, तू काळजी करू नकोस. त्यामुळे आजच्या आनंदाच्या बातमीने तुमच्या जीवनात एक नवा अध्याय सुरू होणार आहे. ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्या शक्य होतील. ज्या दरवाजावर तुम्ही अनेकदा ठोठावलं पण ते उघडलं नाही, ते दार आज आपोआप उघडेल. आजचा दिवस तुमच्यासाठी एक वेगळा दिवस आहे. आतापर्यंत ज्या गोष्टीची तुम्ही वाट पाहत होता, ज्या आनंदाची तुम्हाला आस लागली होती, ती बातमी आज तुम्हाला मिळणार आहे. ही बातमी इतकी गोड, इतकी सुखद असेल की तुमच्या डोळ्यात आनंद अश्रू उभे राहतील. जीवनातील काळोख्या क्षणानंतर तुम्हाला जेव्हा प्रकाश दिसेल तेव्हा मनाला जी शांती मिळेल ती तसंच समाधान आज तुम्हाला अनुभवायला मिळेल. स्वामींच्या कृपेने तुमचं हसू हरवलेलं होतं, जे तुम्हाला पुन्हा तुमच्या चेहऱ्यावर उघडून दिसेल. तुमच्या घरातील चिंता, ओझं, काळजी या गोष्टी हळूहळू मागे सरकणार आहेत आणि त्याऐवजी आनंद, सुख आणि प्रेम यांचा वर्षाव होणार आहे. ज्या घरात आतापर्यंत शांतता नव्हती, तिथे लहान सहान कारणावरून वाद व्हायचे, तिथे आता ऐक्य आणि समाधान नांदणार आहे. एखाद्या कोरड्या जमिनीवर पाऊस पडला की सगळे हिरवगार होतं, तसंच तुमच्या आयुष्याच्या कोरड्या वाट्यावर आनंदाचा पाऊस पडणार आहे. स्वामी म्हणतात, ही आनंदाची बातमी तुमचं आयुष्य बदलून टाकेल. कदाचित ही नोकरीची संधी असेल, कदाचित हे नवं घर असेल, कदाचित मुलांच्या आयुष्यातला एखादा मोठा यशाचा क्षण असेल. पण जे काही असेल ते तुम्हाला इतकं सुखदायी वाटेल की तुम्हाला जाणवेल, खरोखरच स्वामींचं नाव जपलं की चमत्कार घडतो. जीवनातील दुःख कायमची नाही आणि आनंद अचानक येतो. स्वामी समर्थ म्हणतात, तुमच्या आयुष्यातला संघर्ष आता यशात बदलणार आहे. तुम्ही ज्या गोष्टींसाठी मेहनत घेतली, ज्या प्रार्थना केल्या, ज्या अश्रूंनी मन हलकं केलं, त्याचं उत्तर आज तुला मिळणार आहे. ही बातमी तुमच्या मनाला इतकी शांत केली की जणू तुम्ही नव्याने जन्म घेतला आहे असं वाटेल. स्वामी समर्थ तुमच्या सोबत आहे आणि त्यांची कृपा आज तुम्हाला खऱ्या अर्थाने आनंदाची जाणीव करून देईल. आज तुम्हाला अशी एक बातमी मिळणार आहे जी तुमचं मन आनंदाने भरून टाकेल. खूप दिवसांपासून तुम्ही जी अपेक्षा धरून बसला होता, जी इच्छा मनात ठेवली होती, ती आता पूर्ण होणार आहे. घरात आनंदाचं वातावरण निर्माण होईल. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य उमटेल आणि मनाला एक वेगळी शांतता मिळेल. या आनंदाच्या क्षणाने तुमचं मन भारावून जाईल आणि तुम्ही वारंवार स्वामींना धन्यवाद द्याल. जेव्हा भक्त मनापासून प्रार्थना करतो तेव्हा त्याच्या जीवनात आनंदाची चाहूल लागते. आज तोच क्षण तुमच्यासाठी आला आहे. तुम्ही केलेले श्रम, तुमचा संयम, तुमची श्रद्धा आणि तुमचा विश्वासाचं फळ आज तुम्हाला मिळणार आहे. ही बातमी अशी असेल की तुम्ही कधी स्वप्नात सुद्धा विचार केला नसेल. कधी कधी आपण खूप मोठ्या गोष्टीची वाट पाहतो, पण स्वामी समर्थ म्हणतात की खरी गोडी त्या गोष्टी या छोट्या मनाला भिडणाऱ्या क्षणात असते. आजचा दिवस तसाच आहे. ज्या गोष्टीसाठी तुम्ही इतका काळ प्रयत्न करत होता त्याचा यशही परिणाम आता
तुम्हाला मिळणार आहे कळणार आहे. कदाचित तुम्ही नोकरीच्या संधीसाठी थांबलात, कदाचित एखाद्या व्यवसायाची प्रार्थना केलीत, कदाचित आरोग्यात सुधारणा होण्यासाठी स्वामींना हाक दिली, कदाचित कुटुंबाच्या सुखासाठी प्रार्थना केली. तर आज तुम्हाला मिळणारी बातमी ही त्या सगळ्या प्रश्नांचा गोड परिणाम असेल. घरात शांती, सुख, समाधान आणि आनंद याचं वारे वाहायला लागेल. जे तणाव होते, चिंता होत्या, त्या एका क्षणात दूर होतील. स्वामी म्हणतात, भक्ताच्या घरी जेव्हा माझी कृपा उतरते तेव्हा त्यात जीवन सोन्यासारखं उजळतं. आज तुमच्यासाठी तेच घडणार आहे. या आनंदाच्या बातमीने तुमचे इतके खुश व्हाल की डोळ्यातून आनंद अश्रू येतील. या आनंदाचा आदर करा, फक्त स्वतःसाठी नाही तर कुटुंबासाठी, मित्रांसाठी आणि ज्या लोकांसाठी तुमचा विश्वास ठेवला त्यांसाठीही हा आनंद वाटा. जेव्हा आनंद वाटला जातो तेव्हा त्याची गोडी अजून वाढते. आज तुम्हाला ज्या बातमीचा लाभ होणार आहे ती तुमच्या जीवनाला नवं वळण देणारी आहे. तुम्ही स्वतःला एक नवीन आत्मविश्वासाने भरलेला अनुभवाल. ज्या गोष्टी आधी अशक्य वाटत होत्या त्या आता शक्य वाटायला लागतील. स्वामी म्हणतात की भक्ताने फक्त श्रद्धा ठेवायची असते, बाकी सगळं मी पाहतो. आज त्या श्रद्धेने बीज एक मोठं फळ घेऊन आलं आहे. स्वामी समर्थ म्हणतात की जेव्हा आनंदाची बातमी तुमच्या जीवनात येते तेव्हा ती फक्त एक क्षणिक आनंद नसतो, तर ती तुमच्या संपूर्ण आयुष्याला बदलून टाकणारा प्रसंग ठरतो. आज जे तुम्हाला ऐकायला मिळणार आहे ते तुमच्या मनाला इतकं सुख देईल की तुम्ही सतत स्वामींचे आभार मानत राहाल. तुम्हाला ज्या गोष्टींसाठी अनेक दिवस, अनेक महिने किंवा अगदी वर्षानुवर्षे प्रार्थना करत होता ती गोष्ट आता तुमच्या समोर येणार आहे. हे ऐकून तुमचे डोळे आनंद अश्रूंनी भरून येतील आणि मनात एक नवी उमेद निर्माण होईल. स्वामी समर्थांची कृपा जिथे असते तिथे संकट आपोआप दूर होतात. आजच्या आनंदाच्या बातमीने तुम्हाला जाणवेल की स्वामी खरंच तुमच्या सोबत आहे. तुमच्या डोक्यावर त्यांचा हात आहे, त्यामुळे आयुष्याची प्रत्येक वाट अधिक सोपी होईल. तुम्हाला वाटेल की हे फक्त नशीब नाही तर स्वामींचा थेट चमत्कार आहे. आनंदाची बातमी मिळाल्यानंतर मन प्रसन्न होतं, शरीर हलकं वाटतं आणि विचार सकारात्मक होतात. तुम्हाला ज्या गोष्टीबद्दल चिंता होती ती चिंता संपणार आहे. एखादी जुनी अडचण सोडवली जाणार आहे. कदाचित पैशाची अडचण, कदाचित आरोग्याशी संबंधित प्रश्न किंवा कुटुंबातील एखादी अडचण, पण त्यावर आज तोडगा लागणार आहे आणि तुम्ही स्वतः म्हणाल, खरंच स्वामी समर्थ बोलत होते. आता माझ्या घरात आनंदाची लाट आली आहे. आनंद फक्त तुम्हालाच नव्हे तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाला मिळणार आहे. घरातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू उमलणार आहे. मुलांच्या डोळ्यात समाधान दिसेल, आईवडिलांच्या चेहऱ्यावर दिलासा दिसेल आणि तुमचं मन कृतज्ञतेने भरून जाईल. तुम्ही स्वामींना म्हणाल, स्वामी तुमच्या कृपेशिवाय हे शक्यच नव्हतं. ही आनंदाची बातमी तुम्हाला जीवनातील नवा अध्याय सुरू करणार आहे. आजच्या या क्षणाला तुम्ही विसरू शकणार नाही. हे ऐकताना तुमचं मन इतकं हलकं होईल की तुम्हाला वाटेल, हो आता माझं आयुष्य खरंच बदललं आहे. स्वामी समर्थांचे वचन कधीही खोटं ठरत नाही आणि आज ते तुमच्यासाठी खरंच ठरणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, आज तुम्हाला मिळणाऱ्या आनंदाच्या बातमीने तुम्ही खूप खुश होणार आहे. आयुष्यात असे क्षण येतात की जेव्हा मन खूप दिवसांपासून एखाद्या गोष्टीची वाट बघत असतं. आपण खूप आशा धरलेल्या असतात आणि जेव्हा ती गोष्ट खरी होते तेव्हा एक मन आनंदाने उड्या मारतं आणि तुमच्या आजसाठी तो क्षण आला आहे. स्वामी समर्थांनी ठरवलं की तुमच्या जीवनातल्या अडचणी आता कमी व्हायला हव्यात. तुम्ही किती दिवस त्रास सहन करत होता, किती दिवस संकट पाहिली, किती दिवस पैशाची कमतरता, घरात वाद, मनात अस्वस्थता, पण आता ते सगळं थांबणार आहे. आज तुम्हाला अशी गोड बातमी येणार आहे की तुमचं मन आनंदाने भरून जाईल. कधी कधी आपण कल्पनाही करत नाही आणि अचानक चांगली गोष्ट घडते, जसं आजच होणार आहे. लेका, तुझं नशीब आज बदलतंय. ज्या गोष्टीसाठी तू आतापर्यंत दररोज प्रार्थना केलीस, रात्री झोपायच्या आधी मनात मागितलं, डोळ्यातून अश्रू गाळून सांगितलं, तीच गोष्ट आज तुला मिळणार आहे. किती मोठं सुख असेल ते. तुम्ही इतक्या दिवसांपासून ज्या बातमीची वाट बघत होता ती बातमी आज तुम्हाला दाराशी आली. हा दिवस खास आहे कारण हा दिवस तुमचं जीवन बदलून टाकणार आहे. जेव्हा आनंदाची बातमी घरात येते तेव्हा घरात वातावरणच बदलतं. घरातील चेहऱ्यावर हसू येतं, बोलण्यात गोडवा येतो, मनातील चिंता नाहीशी होतं. अगदी तसंच आज तुमच्यासोबत होणार आहे. आजपर्यंत तुम्हाला ज्या गोष्टी मिळाल्या नाहीत त्या आता मिळायला सुरुवात होतील. पैसा येईल, नवं काम सुरू होईल, जुनी कर्ज फिटतील, नातेसंबंध सुधारतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनाला हवी असलेली गोड बातमी मिळेल. तू खूप कष्ट केले पण तुला फळ मिळालं नाही, म्हणून आता मी स्वतः तुझ्या वाटेला आनंद आणणार आहे. शब्द फक्त शब्द नाही तर आशीर्वाद आहे. जिथे स्वामींचा आशीर्वाद असतो तिथे अंधार नाहीसा होतो
आणि प्रकाश पसरतो. तुम्ही जर खरं मनात विश्वास ठेवला तर नक्कीच तुमच्या जीवनात आनंदापासून एक नवा बदल सुरू होईल. एकदा डोळे मिटा आणि मनात कल्पना करा, तुम्हाला जी गोड बातमी मिळाली आहे, तुमच्या चेहऱ्यावर हसू आलं आहे, घरातले सगळे आनंदाचे हसत होय. जिथं दुःख होतं तिथे आता सुख होतं, जिथे रिकामेपण होता तिथे आता समाधान आहे. आनंदाचा क्षण तुमच्या हातात आहे, कारण स्वामी समर्थ म्हणतात, माझं लेकरू आता रडणार नाही, माझं लेकरू आता फक्त आनंदात राहील. आजपासून तुमच्या जीवनात सकारात्मक येईल. आजपासून तुमच्या वाटेला शुभ घटना येतील. आजपासून तुमच्या दाराशी पैसा, यश आणि प्रेम या तिन्ही गोष्टी येतील. आणि ही गोष्ट बातमी फक्त सुरुवात आहे, कारण स्वामी म्हणतात, आज मी तुला दिलेली बातमी ही तुझ्या सुखी जीवनाची पहिली पायरी आहे. पुढे अजून खूप मोठं सुख तुला मिळणार आहे. आजचा दिवस तुझ्यासाठी खास आहे. तुला मिळणारी गोड बातमी तुझ्या हृदयात इतकी आनंद देतील की तुला वाटेल माझ्या प्रार्थना अखेर फळाला आल्या. जेव्हा आपण खूप दिवसांपासून एखाद्या गोष्टीची अपेक्षा धरलेली असते तेव्हा अचानक ती मिळते, तेव्हा मनाचा आनंद पारावर राहत नाही. अगदी तसाच सण तुमच्यासाठी आज आहे. तुम्ही किती दिवस चढला, किती दिवस डोळ्यातून अश्रू वाहिले, किती वेळा मनात प्रश्न आला, हे संकट कधी संपणार, पण आता तो दिवस संपलाय. आजपासून स्वामी म्हणतात, माझ्या लेकराच्या चेहऱ्यावर फक्त हसू असावं, आता त्याच्या घरात फक्त आनंद असावा. आता तुझ्या चेहऱ्यावर शुभ वार्ता येईल. कोणीतरी तुम्हाला फोन करेल, कोणीतरी तुम्हाला संदेश देईल आणि त्यातला असेल ती गोड बातमी जी तुमचं मन आनंदाने भरून टाकेल. तुमच्या डोळ्यातून आज आनंद अश्रू वाहतील, कारण इतकं मोठं सुख तुम्हाला मिळणार आहे. स्वामी समर्थांच्या कृपेने आज तुम्हाला जे मिळेल ते फक्त तुमच्यासाठी नाही, ते तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी असेल. ज्या 7 पिढ्यांची गरिबी, संकट आणि अडचणी पहिल्या त्यांच्या नावावर आज समाधान लिहिलं जाणार आहे. कधी कधी आनंद हा पैशाने, वस्तूने किंवा मोठ्या गोष्टींनी मिळत नाही, तो मिळतो मनाला हवी असलेली बातमी मिळाल्यावर. आज तुमच्या आयुष्यात असाच आनंद ओतला जाणार आहे. तुम्ही मनापासून प्रार्थना केली, तुम्ही संयम ठेवला आणि त्याचं फळ आता मिळणार आहे. लेका, तुझ्या घरात दार मी स्वतः उघडतोय. आता तुझ्या घरात लक्ष्मी येणार आहे, समाधान येणार आहे आणि सतत हसू राहणार आहे. तुम्हाला जी गोड बातमी मिळाल्यावर तुमचं जीवन पूर्णपणे बदलून जाईल. आतापर्यंत तुम्ही जे गमावलं होतं ते परत मिळेल. आजवर तुम्ही जे स्वप्न पाहिलं होतं ते सत्यात उतरेल. आज तुम्हाला मिळालेली आनंदाची बातमी तुमच्या मनात एवढा प्रकाश आणला की काळोख कायमचा नाहीसा होईल. आयुष्यभर तुम्ही ज्या सुखाची, ज्या समाधानाची वाट पाहत होता ते सुख आज तुमच्यासमोर उभं राहिलं आहे. तुम्ही म्हणत होता की माझं नशीब मला कधी असणार आहे, पण आज स्वामी म्हणतात, हो बाळा, आज तुझं नशीब फुलणार आहे. आता तुझं आयुष्य नव्याने उमलणार आहे. आज तुम्ही जेव्हा ही गोड बातमी ऐकाल तेव्हा तुमच्या डोळ्यात आनंद अश्रू येतील, कारण हा आनंद तुमच्या प्रामाणिकपणेचा, तुमच्या धैर्याचा आणि तुमच्या श्रद्धेचा परतावा आहे. स्वामी म्हणतात, भक्तीचा एक रिकाम्या हक्काने तुम्हाला परत पाठवत नाही. त्यांना तुमच्या हृदयातील हाक ऐकली आहे. तुमचं आर्त प्रार्थना त्यांच्या कानावर पोचली आहे आणि आता त्यांच्या कृपेने तुमच्या दारात सुख, समृद्धी आणि समाधान येणार आहे. ही आनंदाची बातमी तुमच्या घरात आशा घेऊन येईल. कधी काळी जिथे उदासी होती तिथे आता उत्साह असेल. कधी काळी जिथे अभाव होता तिथे आता संपन्नता येतील. कधी काळी जिथे मन निराश होतं तिथे आता नवी उमेद येईल. स्वामी म्हणतात, जे काही घडणार आहे ते तुला कल्याणासाठीच घडणार आहे. म्हणून आजचा दिवस तुमच्यासाठी सोनेरी ठरणार आहे. तुमच्या नातेवाईकांमध्ये, तुमच्या कुटुंबात आणि तुमच्या मनात एक वेगळं समाधान येईल. प्रत्येकाला वाटेल की खरंच काहीतरी मोठं चांगलं घडतंय आणि तुम्ही मनोमन स्वामींचं स्मरण करत म्हणाल, धन्य आहे माझे स्वामी, तुमच्या कृपेने माझं आयुष्य बदललं. बाळ, ही बातमी केवळ पैसा, पद, प्रतिष्ठा यापुरतीच नाही, तर ही बातमी तुमच्या मनाला शांती देणारी, तुमच्या घराला प्रेम देणारी आणि तुमच्या नशिबाला उज्ज्वल करणारी आहे. स्वामी समर्थ सांगतात, बाळा, आजची बातमी तुला आठवण करून देईल की मी तुझ्या सोबत आहे. प्रत्येक क्षणी, प्रत्येक पावलावर मी तुझ्या पाठीशी आहे. त्यामुळे आज मनात जप, जय जय रघुवीर समर्थ ही जयघोष तुझ्या जीवनात अधिक सुख समृद्धी आणेल. आज तू आनंदाने न्हावून निघणार आहे. आजची आनंदाची बातमी तुम्हाला इतकी समाधान घेईल की तुमच्या चेहऱ्यावर हसू थांबणार नाही. इतका काळ ज्याची मी वाट बघत होता तीच गोष्ट आज तुमच्याजवळ, तुमच्या जीवनात येणार आहे. आनंद फक्त पैशाचा नाही, तर मनाला दिलासा देणारा, कुटुंबाला एकत्र आणणारा आणि आयुष्यात प्रकाश टाकणार आहे. स्वामींच्या कृपेने तुमच्या घरात हळूहळू चैतन्य वाढेल आणि सगळं काही सोपं वाटायला लागेल. स्वामी समर्थ सांगतात, कधी कधी आपल्याला वाटतं की आयुष्य थांबले, काहीच बदलत नाही, पण अचानक एक क्षण येतो आणि सगळं बदलतं.
आज तो क्षण तुमच्या जीवनात आला आहे, ज्या गोष्टीसाठी तुम्ही प्रार्थना केली आहे, ज्या गोष्टीसाठी तुम्ही परिश्रम घेतले, त्या गोष्टी आता प्रत्यक्षात घडली. तुम्हाला जे हवं आहे ते तुम्हाला मिळेल आणि त्यातून तुमच्या मनाला एक मोठा दिलासा मिळेल. हा आनंद फक्त तुमचाच नाही तर तुमच्या कुटुंबियाचा देखील आहे. जे लोक तुमच्यासोबत आहेत, जे तुमच्या प्रगतीची वाट पाहत आहेत, त्यांनाही आज या बातमीचा फायदा होणार आहे. आईवडिलांच्या चेहऱ्यावर हसू उमटेल, मुलांच्या डोळ्यात चमक येईल आणि घरचं वातावरण अगदी मंगलमय होईल. स्वामी म्हणतात हा आनंद वगैरे चमत्कार आहे, कारण तो केवळ बाहेरच्या परिस्थितीतून नाही तर तुमच्या आतूनही उमटणार नाही. स्वामींच्या आशीर्वादामुळे तुम्हाला आता आयुष्यातील अडथळे सहज पार करता येतील. जे प्रश्न तुमच्या डोक्यात आहे, ज्या गोष्टीसाठी तुम्ही दिवसरात्र काळजी करत होता, त्या आज सुटतील. मनापासून काळजी कमी होईल आणि आत्मविश्वास वाढेल. तुम्ही जिथे जाल तिथे लोक तुमच्या कामाचं कौतुक करतील आणि तुमची ओळख वेगळी बनेल. आज ही बातमी फक्त एक क्षणिक आनंद नाही तर तुमच्या भविष्यासाठी मजबूत पायाभरणी आहे. स्वामी म्हणतात या क्षणाचा सन्मान करा, मनापासून कृतज्ञता व्यक्त करा आणि आनंद सगळ्यापर्यंत पोहोचवा. कारण स्वामींची कृपा जिथे असते तिथे आनंद, शांती आणि समृद्धी आपोआप व्हायला लागते. स्वामी समर्थ म्हणतात की गोड बातमी केवळ तुमच्या मनाला समाधान देणार नाही तर तुमच्या जीवनात नवा प्रकाश आणणारी आहे. ज्याप्रमाणे पहाटेचा किरण काळोख दूर करतो, तसाच हा क्षण तुमच्या आयुष्यातील काळोख संपून नवा उजेड घेऊन येतो आहे. तुम्ही कितीही संकटात असाल, किती अडचणीत अडकलेला असाल, तरी आजचा दिवस तुम्हाला सुख अनुभव घेऊन देईल. मनात ठेवा, हा क्षण तुमच्या स्वामींच्या कृपेने आला आहे. मी तुला कधीच सोडणार नाही. ही वाक्य ऐकून तुमच्या मनातील भीती नाहीशी होईल. तुमच्या जीवनातील प्रत्येक गोष्टीला नवा अर्थ मिळेल. तुम्हाला जे काही गमावलंय त्याची भरपाई होणार आहे. घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. कुटुंबात जी तणावाची स्थिती आहे ती संपेल आणि एकमेकांमध्ये प्रेम, आपुलकी वाढेल. हे सर्व घडते कारण स्वामींचा हात तुमच्या डोक्यावर आहे. तुला हवा तो पैसा, तुला हवी ती शांती, तुला हवे ते यश तुला मिळणार आहे. हीच ती गोड बातमी आहे ती जो त्या बराच काळ वाट पाहत होता. तुमच्या मेहनतीचा फळ तुम्हाला मिळणार आहे. तुमच्यासाठी थांबलेली दारे आता उघडत आहे. नोकरी, व्यवसाय, करिअर किंवा कुटुंब, प्रत्येक ठिकाणी चांगले बदल घडणार आहेत. तुमच्या चेहऱ्यावर जो हसू बराच काळ हरवलं होतं ते आता परत येईल. आता चिंता सोडा आणि आनंदाने जग, कारण आज जे घडणार आहे ते तुमच्या अपेक्षेपेक्षा मोठं असेल. अनेक वेळा आपल्याला वाटतं की काहीच बदलणार नाही, पण स्वामींच्या कृपेने एका क्षणात आयुष्य बदलत जातं. तुम्ही सध्या एका असलेला हा संदेश तुम्हाला तुमचा पहिला टप्पा आहे. आता पुढे प्रत्येक दिवस तुम्हाला नवी उमेद, नवा विश्वास आणि नवा मार्ग दाखवेल. तुझ्या घरातील 7 पिढ्यांची गरिबी संपून जाईल. याचा अर्थ असा की केवळ तुमचीच नाही तर संपूर्ण घर, तुमचं वंश सुखी होईल. पूर्वजन्माची भोगलेले संकट आता थांबणार आहेत. तुमच्या घरात आनंद, पैशाचं आणि समाधानाचं वातावरण निर्माण होईल. जिथे अंधार होता तिथे प्रकाश येईल. ही बातमी गोड असेल आणि स्वामींचं वरदान आहे जे आयुष्यभर लक्षात ठेवण्यासारखं आहे. स्वामी म्हणतात की आजचा दिवस तुमच्या जीवनात नवा उत्साह, नवा प्रकाश आणि नवीन सुरुवात होणार आहे. आतापर्यंत जे अडथळे तुम्हाला थांबवले होते, जे प्रश्न तुम्हाला दिसत त्रास देत होते, ते आता हळूहळू संपणार आहेत. तुम्ही ज्या गोड बातमीची वाट पाहत होता ती चांगली बातमी तुम्हाला तुमचे मन आनंदाने भरून जाणार आहे. डोळ्यातून आनंदाश्रू वाहतील. आज तुमच्या स्वामींच्या कृपेवर एक वर्षाव करत आहे. तुम्ही अडकलेले केलेले परिश्रम, तुमचे सात्विक विचार, तुमच्या मनातील प्रामाणिक श्रद्धा यांचा सुंदर परिणाम तुम्हाला आज दिसणार आहे. कधी कधी आपल्याला वाटते की आपली मेहनत वाया जाते, पण स्वामी म्हणतात काही वाया जात नाही. प्रत्येक क्षण, प्रत्येक कष्ट याची फळं मिळतातच आणि आजचा दिवस त्या फळाचा आनंद तुमच्यासमोर घेऊन आलाय. तुमच्या घरात आज हसू, आनंद आणि समाधानाची लहर पसरली दिसेल. जिथे थोडा तणाव होता तिथे शांतता येईल. जिथे अपेक्षा होते तिथे पूर्ती येईल. स्वामी सांगतात की ह्या आनंदाची बातमी फक्त तुमच्यासाठीच नाही, ते तुमच्या कुटुंबासाठी, नातेवाईकांसाठी आणि ज्या लोकांशी तुमचं प्रेमाचं नातं आहे त्यांच्यासाठी देखील आहे. आजच्या या दिवसात तुमच्या जीवनात एक नवा असा क्षण येईल ज्याची तुम्ही अनेक दिवस, अनेक महिने, कदाचित अनेक वर्ष वाट बघत होता. हा क्षण तुम्हाला म्हणजे तुमच्या मनाला आनंद देणारी बातमी आहे, जी तुम्हाला शांतता, समाधानाने सुखाचा अनुभव देणार आहे. किती अडचणी असल्या, किती ताणतणाव असले तरी आज तुम्हाला मिळणाऱ्या या गोड बातमीने तुमच्या प्रत्येक डोळ्यातून आनंद पाणवतील. स्वामींच्या कृपेने हे शक्य होते, कारण जेव्हा दैवी शक्ती आपल्यासोबत उभी राहते तेव्हा जगातील कुठलीही ताकद आपल्याला अडवू शकत नाही. बाळा, तुझं नशीब आता बदलणार आहे. तुला मिळणाऱ्या आनंदाच्या बातमीने तुझं मन फुलल्यासारखं उमलेल. तुझ्या चेहऱ्यावर हसू परत येईल. डोळ्यातले संघर्ष आता संपत चालले आहे.
नवीन आशा, नवीन स्वप्न आणि नवीन यश तुमच्या समोर येते. हे ऐकून तुमच्या मनात जी सकारात्मक ऊर्जा निर्माण होते तिचं तुमच्या यशाची सुरुवात आहे. कारण जिथे मन प्रसन्न असतं तिथे सर्व काही चांगलं घडतं. आजचा दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली ठरणार आहे. तुमचं नशीब उजळणार आहे, तुमचं भाग्य प्रसन्न होणार आहे. कधी कधी लहानशी बातमीसुद्धा माणसाचं आयुष्य बदलून टाकते. जसं एखादी चांगली नोकरी मिळते, व्यवसायात मोठा फायदा होणे, घरात सुसंवाद निर्माण होते किंवा एखादं जुनं स्वप्न पूर्ण होणं. अशा कोणत्याही स्वरूपात आज तुम्हाला जी बातमी मिळेल ती तुमच्या हृदयाला आनंदाने भरून टाकेल. आणि हा आनंद केवळ आज पुरता नाही तर पुढील काळासाठी तुमच्या जीवनात प्रकाश पसरवणारा ठरणार आहे. स्वामी समर्थांच्या कृपेने मिळणारा हा आनंद वेगळाच असतो. कारण त्यात केवळ बाहेरचं सुख नसतं तर आतल्या मनात समाधानही असतं. जेव्हा तुमचं मन शांती अनुभवतं तेव्हा जगण्याला एक वेगळाच अर्थ मिळतो. म्हणूनच आज तुम्हाला मिळणाऱ्या बातमीला साधं समजू नका. ती म्हणजे स्वामींचा थेट आशीर्वाद आहे. जशी आई आपल्या मुलाच्या डोक्यावरून हात फिरवते आणि म्हणते सगळं ठीक होईल, तसंच स्वामी समर्थ आज तुमच्या आयुष्यातील तणाव कमी करत आहे आणि तुमचं मन आनंदाने भरत आहे. स्वामी समर्थ सांगतात की बाळा, हा आनंद तुमच्यासाठी एक दार उघडतो जिथून तुला यश, पैसा, प्रेम आणि समाधान एकोमाग एक मिळणार आहे. म्हणून आजचा दिवस मनापासून साजरा करा, आभार माना, स्वामींचं स्मरण करा आणि मनातल्या प्रत्येक आनंदाला स्वीकारा. कारण स्वामी समर्थ आज सांगत आहे तुझं आयुष्य आता उजळणार आहे आणि तुला मिळणाऱ्या आनंदाच्या बातमीने तू खूप खुश होशील. स्वामी म्हणतात की आजचा दिवस तुमच्या जीवनात एक खास क्षण घेऊन येत आहे. आज तुम्हाला जी बातमी मिळणार आहे ती इतकी गोड असेल की तुमच्या डोळ्यात आनंदाश्रू येतील. अनेक दिवसांपासून तुम्ही जिथे अपेक्षा धरली होती, जी प्रार्थना केली होती ती आता पूर्ण होताना दिसेल. स्वामींच्या कृपेने तुमच्या आयुष्यातील ओझं हलकं होईल आणि तुम्हाला हवं नावं एक उत्साह लाभेल. स्वामी समर्थ सांगतात की जेव्हा माणूस खूप विश्वासाने आणि श्रद्धेने आपल्या मनातील इच्छा परमेश्वराजवळ ठेवतो तेव्हा ती श्रद्धा, ती इच्छा उशिरा का होईना पण पूर्ण होतेच. आज तुम्हाला मिळणारी बातमी त्याचा विश्वासच परिणाम होत आहे. आज तुमचं मन आज इतकं हलकं होईल की चिंता दूर जातील आणि मनातील भीती नाहीशी होईल. हा आनंदाचा क्षण फक्त तुमच्यासाठी नाही तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाला आहे. घरातली वातावरण आनंद येईल, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर फसू होईल. आनंदापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना या बातमीचा आनंद मिळेल. जणू स्वामी स्वतः तुमच्या दाराशी येऊन म्हणतील बाळा, आता तुझं दुःख संपले, सुखाचे दिवस आले. कधी कधी जीवनात आपल्याला थोडा संयम धरावा लागतो पण आज लगेच निराश होते. पण स्वामी समर्थ सांगतात की श्रद्धा आणि धीर ठेवला तर सुख नक्कीच मिळतं. आज तुम्ही तो क्षण अनुभवणार आहात. तुमच्यासाठी नवा अध्याय सुरू होणार आहे आणि हा अध्याय स्वप्नांपेक्षाही सुंदर आहे. स्वामी समर्थ म्हणतात की ज्या क्षणी तुमच्या मनात विश्वास जागृत होतो त्या क्षणी तुमचं विश्वास बदलतं. आज तुम्हाला जी आनंदाची बातमी मिळणार आहे ती फक्त एक छोटी घटना नाही तर तुमच्या जीवनाचा नवा अध्याय आहे. तुम्ही ज्या गोष्टीसाठी दिवस रात्र प्रयत्न करत होता, ज्या गोष्टीसाठी प्रार्थना करत होता, तीच गोष्ट आज तुमच्या दाराशी येऊन उभे. हे स्वामींच्या कृपेचं फळ आहे. आनंदाची बातमी ही कधी पैशाच्या रूपात येते, कधी नोकरीच्या, कधी संधानीच्या रूपात, कधी आरोग्याच्या सुधारण्याच्या रूपात आणि कधी कधी प्रियजनाशी जुळलेल्या नात्याच्या उभेत येते. तुम्ही ज्या रूपात आनंदाची अपेक्षा करत आहात त्या रूपात आज तुम्ही स्वामी समर्थांना आनंद देणार आहे. तुम्हाला हे कळेल की अडचणी जरी आल्या तरी स्वामी समर्थ कधी आपल्या भक्तांना एकटे सोडत नाही. ही आनंदाची बातमी मिळाल्यावर तुमचं मन इतकं शांत होईल की तुम्हाला प्रत्येक क्षणी वाटेल की खरंच एक चमत्कार म्हणजे श्रद्धा. तुमचं मन आनंदाने गाऊ लागेल, तुमच्या डोळ्यातून अश्रू येतील पण ते अश्रू दुःखाचे नसतील तर सुखाचे, समाधानाचे आणि स्वामींच्या कृपेचे दर्शन घडवणारे असतील. तुम्हाला जाणवेल की खरा धनसंपत्ती म्हणजे स्वामींचं नाव, त्यांचा आशीर्वाद. आजपासून तुमच्या आयुष्यातील चिंता, काळजी, दुःख या साऱ्या गोष्टी मागे सरकू लागतील. तुमच्या पुढच्या दिवसात सकारात्मक ऊर्जा, आनंद आणि समृद्धीचं दार उघडेल. प्रत्येक गोष्टीत तुम्हाला स्वामींचा आशीर्वाद दिसेल. तुमच्या घरात हसणं, दिदळणं वाढेल, तुमच्या चेहऱ्यावर चमक येईल आणि तुमच्या जीवनात नव्या आशा उभ्या राहतील. स्वामी समर्थ म्हणतात या आनंदाच्या बातमीमुळे तुमच्या जीवनात जी सकारात्मकता निर्माण होईल ती फक्त इतकी शक्तिशाली असेल की तुम्ही प्रत्येक अडचण सहज पार करू शकाल. तुमच्या चेहऱ्यावरचं हसू तुमच्या घरातलं वातावरण बदलून टाकेल. तुमच्या कुटुंबियांनाही हा आनंद अनुभवायला मिळेल आणि एकमेकांमध्ये नवीन प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळा वाढेल. स्वामींची कृपा म्हणजे फक्त पैसा नव्हे तर सुख, शांती आणि समाधान हेही मिळतं. आज तुम्ही ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होता ती आता प्रत्यक्षात येईल. ही बातमी तुमचं मन इतकं आनंदी करेल की तुम्हाला जाणवेल की जीवन किती सुंदर आहे.
तुमच्या डोळ्यात आनंदाश्रू येतील, कारण जे शक्य नाही असं तुम्हाला वाटत होतं ते आता शक्य होणार आहे. ही बातमी म्हणजे एक नवी सुरुवात, एक नवं स्वप्न आणि एक नवा प्रवास आहे. स्वामींच्या कृपेने तुम्हाला कधीही हार मानावी लागणार नाही, उलट तुम्ही अधिक उंच भरारी घेऊ शकाल. स्वामी समर्थ सांगतात, या बातमीचा प्रभाव तुमच्या रोजच्या जीवनावरही दिसेल. जिथे आधी निराशा होती तिथे आता उमेद दिसेल, जिथे आधी अंधार होता तिथे आता प्रकाश दिसेल. तुमच्या कामात गती येईल, मनात उत्साह निर्माण होईल आणि आजवर जे काम थांबलं होतं तेही सुरू होईल. स्वामी म्हणतात की आनंदाची बातमी तुमच्या पावलांना दिशा देईल आणि जीवनातील अडथळे दूर करतील. स्वामी म्हणतात, लक्षात ठेवा, ही फक्त तुमचीच नव्हे तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाची जिंक आहे. तुमच्या प्रार्थना, तुमच्या कष्ट आणि तुमच्या विश्वासाचं फळ आज तुम्हाला मिळणार आहे. ही बातमी ऐकून तुम्हाला वाटेल, स्वामी खरंच माझ्यावर कृपा करतात. हा विश्वास तुमचं आयुष्य अधिक दृढ करेल आणि तुम्हाला भविष्यात एक अजून मोठ्या यशाकडे नेईल. आज तुमच्या जीवनात अशी बातमी येईल जी तुमचं मन आनंदाने फुलून जाईल. ज्या गोष्टीसाठी तुम्ही प्रत्येक दिवसापासून प्रार्थना करत होता, ज्या गोष्टीची तुम्हाला अपेक्षा होती, ती बातमी आता वास्तवात बदलणार आहे. ही बातमी मिळाल्यावर तुमच्या डोळ्यात आनंदाश्रू येतील आणि तुम्ही स्वतःला धन्य समजाल. स्वामींच्या कृपेने तुमचं जीवन नव्या मार्गावर चाललं गेल. आजचा दिवस फक्त तुमच्यासाठी खास आहे, कारण या दिवशी तुम्हाला हे ऐकायला मिळेल जे तुमच्या आयुष्याचा प्रवाह बदलून टाकणार आहे. बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की नशीब आपल्यासोबत नाही, आपल्याकडे संधी नाहीत, पण स्वामी समर्थ सांगतात की आज तुम्हाला मिळणारी बातमी तुमचं हे सगळं चुकीचं ठरेल. ही बातमी म्हणजे तुमच्या यशाची सुरुवात आहे. तुम्ही कितीही अडचणीत असला, किती निराशा अनुभवली असेल, तरी ही आनंदाची बातमी तुमच्या आयुष्यात एक नवीन उमेद घेऊन येईल. ही बातमी तुमचं आयुष्य उजळून टाकेल आणि तुम्हाला वाटेल की खरंच स्वामी समर्थ हे आपल्यावर किती अपरंपार कृपा करतात. जीवनात एखादा का देवीचा एक कृपा चालू झाली की मग मागे वळून बघण्याची गरजच नाही. ही गोड बातमी तुमच्या नशिबाला बदलून टाकणारी आहे. तुम्ही जे स्वप्न बघितलं होतं, ज्या योजनेवर तुम्ही मेहनत घेत होता, ती यशस्वी होण्याची वेळ आली आहे. स्वामी म्हणतात की आता तुमच्या घरात सुख समृद्धी येईल, घरातील तणाव संपेल आणि आनंदाचे क्षण तुमच्या दारी येऊन उभे राहतील. ज्या क्षणाची तुम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत होता, तो क्षण आज तुमच्या दारात उभा आहे. हीच ती वेळ आहे ज्या वेळेला तुमच्या जीवनात मोठा बदल होणार आहे. तुम्ही कितीही चिंता केल्या असतील, कितीही दुःख सहन केले असतील, आजची ही गोड बातमी तुमच्या आयुष्याला एक नवीन रंगाने सजवणार आहे. तुमच्या चेहऱ्यावर हास्य आणणारी, मनाला शांत करणारी आणि हृदयाला आशेचा दिवा पेटवणारी बातमी तुम्हाला आज मिळणार आहे. तर आजचा स्वामींचा संदेश आपण इथे समाप्त करत आहोत. असे स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. जर हा स्वामीचा संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं लिहायला विसरू नका. चला तर मग पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये आपण परत मिळू. जय जय स्वामी समर्थ.